मटकी सांभाळा, आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या पोरीनं जरा मटकी सांभाळा, टेन्शन नाही लेता ये बंदा, किती बरं उंचावर बांधा, टेन्शन नाही लेता ये बंदा, किती बरं उंचावर बांधा, नाद करायचा नाही एवढा, आता हातरांचा गोविंदा, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. नमस्कार, मी वरद विजय चव्हाण. आज आपण आलो आहे लेक माझी लाडकीच्या सेटवर आणि इकडे आम्ही साजरा करतोय दहीहंडीचा उत्सव. आणि या दहीहंडीच्या उत्सवात हे माझे सगळे गोविंदा सगळे इकडे आहेत माझ्याबरोबर. आणि फर्स्ट टाइम आज मी गोविंदा खेळलो, काय म्हणतो आपण, दहीहंडी हे साजरी केली. आणि मी सगळ्यात वरच्या थराला होतो आणि हे बिचारे मला सहन करत होते. माझं असं होतं की आयुष्यात मी आजपर्यंत फक्त बघत आलो आहे आणि टी व्हीवर एन्जॉय करत आलो आहे. हे जेव्हा दहीहंडी फोडायचे तेव्हा खूप मजा यायची, जेव्हा ते पडायचे तेव्हा टी व्हीत न बघताना खूप असं वाईट वाटायचं. बट आज जेव्हा वर गेलो तेव्हा मतलब कळलं की खरंच हॅट्स ऑफ टू यू, कारण सोपी गोष्ट नाही आहे ही. सो हे झालं माझं. तुम्ही सांगा की तुम्ही सराव कधीपासून सुरू करता दहीहंडीचा? आम्ही दहीहंडीचा सराव आधी 2 महिने आधी चालू करतो. शक्यतो गुरुपौर्णिमा असते त्या दिवशी आमचा सरावाचा नारळ दिला जातो. त्याच्यानंतर पथकातली सर्व पोरं हळूहळू करत रोज आपला जेवढा टाईम भेटेल तेवढा पथकासाठी देतात. त्याच्यानंतर जे कोणी आपल्या थरासाठी हे करतात, ज्यांचं वजन कमी आहे, कोणाचं वजन जास्त आहे, त्याच्यानुसार थर चढले जातात वरती. त्याच्यानुसार कोण किती बॅलन्स करू शकतो, त्याच्यावरती कोण किती अजून खाली बसून वेट घेऊ शकतं, त्याच्यानुसार त्यांची थराची उंची आणि त्याच्यानंतर केवढी हाईट कोणाची आहे ते सर्वांना मॅनेज करून आम्ही वरती थर लावतो. त्याच्यानंतर आमचे सगळेच गोविंदा शक्यतो लहानच आहेत, तर जे आमचे लहान गोविंदा ते सुद्धा खूप मेहनत करतात. शाळेत अभ्यास करून जेवढा टाईम भेटतो तो मंडळासाठी देतात. आणि या वर्षी 3 तारखेला ना गोकुलाष्टमी की 4 तारखेला? 3 आणि 4ला. सो यावेळेला तुमचं टार्गेट काय की किती प्राइजेस घ्यायचे झालं? आता आम्ही शक्यतो जास्तीत जास्त प्राइजेस घेण्याचा प्रयत्न करू. गेल्या वर्षी आम्ही 6 थर लावले होते. यावर्षी आम्ही 6 थर ते लावून पूर्ण उतरवण्याचा प्रयत्न असेल आमचा, की जेणेकरून कुठच्याही गोविंदाला दुखापत होता कामा नये. थर कमी लागले तरी चालतील, पण कुठलाही गोविंदा दुखापत होऊन घरी आलेला आम्हाला आवडणार नाही. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त गोविंदाच्या सही सलामतीवर आम्ही लक्ष देतो. आणि मग तुमचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड काय? 6 थर लावलेत तुम्ही की त्याच्यापेक्षा वर? आणि कधी ट्राय केलं 7वा थर लावायचा? नाही, 7. आणि जे आपण आत्ता 3 थर लावले आणि मी जेव्हा तुमच्यावर होतो तर तुम्हाला 7 थर लावल्याचा एक हे आला असेल ना अनुभव? तेवढं बदल आलं. बाकी तुमच्यातलं असं आपला लहान गोविंदा कुठे जो सगळ्यात वरच्या थराला असतो? मग आत्ता नाही आहे का तो इकडे? बरं बरं. हा सुद्धा एक वरच्या थराला असतो. बरं, तू सांग, तुला कसं वाटतं जेव्हा तू मटकी फोडणार असतोस? भीती वाटते. भीती वाटते. फोडल्यानंतर सगळे खाली बघून असं कॉलर टाईट करतात. तर आज लेक माझ्या लाडकीच्या सेटवर तुम्ही रोजच हे गोविंदाचं हे सॉरी परत ना हां तर आज लेक माझी लाडकीच्या सेटवर तुम्ही शूटिंग करायला आलात आणि तुम्ही जे कॉम्पिटिशनमध्ये जे थर लावता ते तुम्ही शूटिंगसाठी लावलेत. सो तुम्हाला कसं वाटलं असं शूटिंग काय एक्सपिरियन्स? आणि सतत ते एक शॉट 7 वेळा द्या, सतत मला डोक्यावर घ्या, कसं वाटलं तुम्हाला? त्याचा एक्सपिरियन्स चांगलाच होता, पण काय तुमचं वजन जास्त होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही ही जी पोरं होती 3-4 गेअरची, ती आमची बेसला असतात मुलं, त्यामुळे त्यांना वरती जाण्याचा सराव नव्हता. आणि जी खाली बेसची मुलं होती ती ओरिजिनल बेसचीच पोरं होती. आणि बेसच्या पोरांना आम्ही वरती टाकल्यामुळे खालची बेसची पोरं जी होती ती नवीन होती, त्यामुळे त्यांना वेट घेणं आणि परत शिडी दुसरी नवीन अरेंज करणं खूप कठीण होतं, पण मुलांनी करून दाखवलं. आणि जेव्हा आपण एकदा मटकी फोडली, मी ते हार्नेस पेरनेस लावला होता, मग तुम्ही असा सुटकेचा निश्वास सोडलात की हा बाबा सुटलो एकदाचे. आणि जेव्हा डिरेक्टरने सांगितलं की हा शॉट आता परत घ्यायचा आहे, तेव्हा तुमची रिॲक्शन कशी होती? नाही, असं काही नाही. मुलांना किती वेळात जर चढवायला लावलं तरी मुलं चढतात, कारण आम्ही दहीहंडीला असतो तेव्हा जास्तीत जास्त म्हणजे 20 ते 30 ट्राय मुलं दहीहंडीच्या दिवशी लावतातच विदाऊट टकता. भले कोणाला कितीही लागू दे, सर्वजण वरती चढण्यासाठी प्रयत्न करतातच. मग त्याच्यासाठी असं नाही होत की मी वरती चढणार नाही,
दुसऱ्याला चढव असं त्या दिवशी कोणीच बोलत नाही. मग त्याला कितीही दुखापत होऊ दे ते सगळे वरती चढतातच. आणि मला खरंच तुम्हाला दाखवावंसं वाटतं तू इकडे पुढे. आता आमच्या दोघांच्या साईजमध्ये फरक बघा किती आहे. तरी पण या माणसाने मला खांद्यावर उचलून मला दुसऱ्या थरापर्यंत पोहोचवलं होतं. त्यामुळे खरंच तुम्हाला तुमच्यात खरंच खूप ताकद आहे आणि तुम्ही अशीच मेहनत करत राहा. आणि महाराष्ट्राचा आपला सण आहे आणि तो जास्तीत जास्त मोठा करा. फक्त स्वतःच्या तब्येतीची आणि कुठेही तुम्हाला दुखापत होणार नाही त्याची काळजी घ्या. आणि हां, आणि मगाशी शूटिंगच्या वेळेला तुम्ही खाली बसून एक काहीतरी स्लोगन दिला होता, एकदा तो होऊ जाऊ द्या आपल्या प्रेक्षकांसाठी. बोला गणपती बाप्पा, बोला बजरंग, जागे वाले की, जोगेश्वरी माते की, गांधीनगर चाय माऊलीचा, तिरुपती बालाजी गोविंदा रे